काय तुम्हाला पण हा सीओयूजीएच कफ आणि कफ दोष हे सिमिलर वाटतात? नमस्कार, मी अनघा बेल्लेवार, बीएमए स्टुडंट. तर एक कफ सीओयूजीएच कफ हा सिम्पटम आहे, तर कफ दोष ही अख्खी सिस्टम आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कसं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. कोणतंही कार्य करायचं आहे तर त्यासाठी वात हे त्या कार्याला उत्तेजित करतं किंवा प्रेरणा देतं, आणि पित्त हे शौर्य, धाडस आणि एक ॲक्युरसी त्याला देतं, आणि कफ ही त्या गोष्टीला कन्सिस्टंटली करायची, टिकवून ठेवण्याची क्षमता देतं. म्हणजेच काय, तर कफ हा त्रिदोषांमधला एक महत्वाचा घटक आहे, आणि जेव्हा हे तिन्ही दोष संतुलित असतील ना, तेव्हा कोणतेही कार्य व्यवस्थित होतात. आणि आता कफाचे महत्वाचे कार्य काय, तर स्थिरता प्रदान करणं, स्नेहभाव देणं, स्निग्धता देणं, मग ते आपल्या एकामेकांबद्दल वाटणारं प्रेम असू द्या, किंवा मग शरीराच्या आतील भागांना स्निग्धता देणं, किंवा शरीराला पोषण देणं, बाहेर लोकांना एकमेकांसोबत जोडून ठेवण्याच्या भावना असणं, किंवा आतल्या काही गोष्टींना जोडून ठेवणं, आणि विशेष म्हणजे रात्रीची झोप व्यवस्थित येणं हे कफ दोषाचं काम असतं. असंच कफाचे स्थान, कफाचे विकृत कार्य, कफाबद्दलच्या रेमेडीज हे सगळं माहित करायचं असेल तर आयस्टिक फॉलो करा. धन्यवाद.